नाशिक कुंभमेळ्याचं बोधचिन्ह वादात सापडलंय, कारण बोधचिन्हावर अमृत कुंभच दाखवला नाही. वैष्णव आखाड्याचा बोधचिन्हावर आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बोधचिन्हाचं अनावरण झालं होतं. सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हात आता यावरून हा मोठा वाद पेटल्याचं सध्या पाहायला मिळतंय. तर बोधचिन्हात नेमकं काय राहून गेलंय त्यावर एक नजर टाकूयात. बोधचिन्हावर केवळ त्रिशूळ आहे. अमृतकुंभ आणि समृद्ध मंथनाचा अभाव आहे. वैष्णव आखाड्याचे कोणतेही प्रतीक चिन्ह नाही. धनुष्यबाण हे वैष्णवांचं चिन्ह तेही नाही. बोधचिन्ह सोबतच्या व्हिडिओत काशीच्या घाटाचं चित्रीकरण आहे. सिंहस्थ कुंभमेळा लोगो हा प्रकाशित केला. त्यामध्ये वैष्णव आखाडे त्याचप्रमाणे नाशिक यांचं प्रतिनिधित्व स्वरूप म्हणून जे काही चिन्ह त्यामध्ये असायला हवे होते, त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं जे वैशिष्ट्य असलेले धनुष्यबाण हे वैष्णवांचं चिन्ह आहे, हे धनुष्यबाण त्यामध्ये दाखवलं गेलं नाही. या संदर्भामध्ये वैष्णव आखाड्यांचं प्रतिनिधित्व असलेलं धनुष्यबाण त्यामध्ये समाविष्ट करावं, अन्यथा वैष्णव आखाड्यांना देखील याबाबत मोठा विचार करावा लागेल.